प्राचीन काळात असुरांचा अत्याचार इतका वाढला होता की देवता देखील भयभीत झाले होते. त्यातील सर्वात भयंकर असुर होता रक्तबीज. रक्तबीजाचं वरदान असं होतं की त्याच्या शरीरातून जेव्हा रक्ताचा एक थेंब जमिनीवर पडतो तेव्हाच त्या थेंबातून त्याच्यासारखाच आणखी एक रक्तबीज जन्म घेतो. म्हणून त्याला कोणीही मारू शकत नव्हतं. देवतांनी देवी दुर्गेला मदतीसाठी विनंती केली. दुर्गेने अनेक रूपं धारण केली, परंतु प्रत्येक वेळी रक्त जमिनीवर पडल्याने रक्तबीजांची संख्या वाढतच गेली. संपूर्ण युद्धभूमी त्याच्या प्रतिरूपांनी भरली होती. तेव्हा दुर्गेच्या कपाळातून तेजस्वी ज्वाळा निघाल्या आणि त्या तेजातून जन्म झाला भयानक काळ्या वर्णाची रौद्र रूप धारण केलेली कालिका देवीचा. तिच्या गळ्यात मुंडमाळ, हातात तलवार आणि जिभेवर रक्ताचे थेंब चमकत होते. कालिकेने युद्धभूमीवर प्रवेश केला आणि तिच्या एका गर्जनेने संपूर्ण विश्व थरारलं. ती रक्तबीजावर तुटून पडली आणि त्याचं प्रत्येक रक्ताचं थेंब जमिनीवर पडण्याआधी ती स्वतः पिऊ लागली. अशा प्रकारे तिने त्याचा वध करून संपूर्ण सृष्टीला पुन्हा संतुलन दिलं. तेव्हापासून माता काली ही केवळ संहाराची नव्हे तर संरक्षणाची शक्तीही मानली जाते. ती दाखवते कधी कधी विनाश हा सृष्टीच्या पुनर्जन्माचा आरंभ असतो. तीच आहे महाकालिका, जी अधर्माचा अंत करून धर्माचं रक्षण करते.